अजित पवार यांनी विकास कामे करूनही त्यांचा बारामतीत पराभव कसा झाला असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला। त्यावर शरद पवार यांनी अरे ती बारामती आहे असं एका वाक्यात उत्तर दिलंय। त्यांच्या मतदारसंघात येणारे ते खूप घाबरलेले आहेत, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आणि बारामतीमध्ये जे अजित पवारांनी खूप विकास केलेला आहे, शनिवारवार ते बारामतीमध्ये असतात, खूप काम करतात, आम्ही पण जवळ पाहिलं ते, तरी देखील बारामतीच्या जनतेने तुम्हाला भरभरून मतदान का केलं तेही सांगा। बारामती आहे असे की लोक त्यांच्याशी तुमचा डायलॉग कसा वर्षाचा आहे हे लोक विसरत नसतात। या निवडणुकीतच नाही, अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो। बाकीच्या प्रचाराला कधी मी गेलेलो नाही, यावेळीचा अपवाद होत आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे। त्या लोकांनी ठेवला, मी ठेवलाय आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे की तुम्ही लोकांशी पर्सनल डायलॉग तर ठेवला, थोडा असा फरक आहे। पूर्वी काय होतं, पूर्वी 50% लोकांना मी नावाने ओळखायचो, आता तसं होत नाही। आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं जातं, तेव्हा मला कळते की हा कोणत्या घराचा आहे, ही जनरेशन गॅप आहे। तर हा डायलॉग, हा सुसंवाद तुम्ही कायम ठेवला तर लोक कधी विसरत नाही। अगदी साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण द्यायचं, मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसलो, चिठ्ठी आली, बारामतीवरून एक बाई आली विचारला, तिला मी भेटलो आणि विचारलं काय रे सोडून काय काढलं, ते काय ते असेल ते काम व्हायचं। गावाकडे जाऊन गावाला सांगितलं, साहेबांनी मला सुमन म्हणून हाक मारली, तिचं काम हो न हो पण मला नावाने हाक मारली। प्रश्न हा आहे की नागरिकांना, लोकांना हा आपला सहकारी नेता याच्याशी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही। बारामतीमध्ये तुम्ही काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्तीचे दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा